हिंदुस्तानी होने का हक है, लेकिन अफसोस कि हम उस हिंदुस्तान में जिसे हिंदुस्तान को स्वामी मुंबई येथील घाटकोपर येथे राहणारे मुफ्ती सलमान यांना गुजरातच्या ATS पथकाने ज्या पद्धतीने अटक केलेली आहे आणि त्यांना घेऊन गेलेले आहेत, त्या पद्धतीचा त्या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी आज उस्मानाबाद जिल्ह्यातील व शहरातील सर्व प्रातिनिधिक स्वरूपात येथे येऊन धरणे आंदोलन केलेले आहे। मुफ्ती सलमान यांना हेट स्पीच यासाठी म्हणजे गुजरातच्या ATSने ताब्यात घेतलं। इकडे बघून बोला, इकडे हेट स्पीच आणि ATS याचं काय आम्हाला लिंकच लागत नाही, तरी त्यांना मुंबई येथील कोर्टामध्ये दाखल केल्यानंतर मुंबई येथील कोर्टाने त्यांना ट्रान्झिट रिमांडमध्ये 2 दिवसासाठी पाठवलेलं आहे। 153B हा सेक्शन त्यांना लावलेला आहे आणि 153B मध्ये नोटीस देऊनसुद्धा त्यांना घरी पाठवण्यात आलं असतं, परंतु तसं गुजरात सरकारकडून झालेलं नाही। हा एक अल्पसंख्याक समाजावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे आणि कुणाला तरी खुश करण्याचा हा प्रयत्न आहे, कारण अशा सेक्शनमध्ये ATS वगैरे येणं आणि हे येणं ही गांभीर्याची बाब आहे। त्याचा निषेध करण्यासाठी आज इथं आम्ही जमलेलो आहे। पूर्ण भारतातून याचा निषेध होत आहे आणि आम्हीसुद्धा त्यांच्या जी अटक झालेली ती त्यांची सुटका व्हावी, त्यांना बेल व्हावी यासाठी आज आंदोलन केलेलं आहे आणि त्या यापुढे त्यांचं असं किंवा सुटका झाला नाही किंवा बेल झाला नाही तर आम्ही ह्यापुढे तीव्र आंदोलन करणार आहोत। कुणाला खुश करण्याचा प्रयत्न चालला असा खुश करणं म्हणजे बा आता गुजरात म्हणजे आता एकच इथं जातीवादी जे संघटना आहेत, जातीवादी पक्ष आहेत, हे प्रयत्न करत आहेत की मुस्लिम समाजाला दाबायचा प्रश्न करणार आणि मुस्लिम समाजाला दाबल्यानंतर जे त्या खुश होतात ते लोक सर्वांना माहीत आहेत, आपल्याला सुद्धा सगळ्यांना माहीत आहे की कोण खुश होत आहे आणि त्यांना खुश करण्यासाठी हा प्रयत्न। यस ओके। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुलें हैं इसकी ये गुलसिता हमारा। हमारे तमाम मुल्क के मामलात पहले से भी एकजहती का एक मिसाल थे। हर लोग एक साथ मोहब्बत से रहने का एक मिसाल पेश करते रहे और हर मज़हब वाले को अपने मज़हब के मुताबिक यहाँ बोलने का, तबलीग करने का इख्तियार है। दूसरे लोग जो भी बोलते हैं उनके ऊपर कोई पाबंदी नहीं है, लेकिन आज मुफ्ती सलमान अजहरी साहब ने अपने दीनी स्टेज से एक दीनी भाषण दिया, मगर उसको गलत माना निकाल के उनको गिरफ्तार किया गया है और इस गिरफ्तारी के खिलाफ तमाम पूरे हिंदुस्तान में एहतजाज हो रहा है। हम शहर उस्मानाबाद के रहने वाले भी इस गिरफ्तारी की मुखालिफत करते हैं और हुकूमत से गुजारिश करते हैं कि हमारे मुफ्ती सलमान अजहरी साहब को जल्द से जल्द रिहा किया जाए और मुल्क के हालात को पुरअमन बनाने में मदद की जाए।